नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. महाराष्ट्रात पाकिस्तानी गँगस्टरची थेट एंट्री. शहजाद भट्टीच्या सोशल मीडिया नेटवर्कवर एटीएसचा सर्जिकल स्ट्राईक. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसच्या तपासाला आता वेग आला आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या कथित सोशल मीडिया नेटवर्कशी संपर्कात असल्याचा संशय असलेल्या 8 जणांची एटीएसने ओळख पटवली आहे. या सर्व 8 संशयितांची 13 आणि 14 ऑगस्ट रोजी चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर सर्वांना सोडून देण्यात आले असून त्यांचे ऑनलाईन संपर्क नेमके कशा स्वरूपाचे होते याचा तपास एटीएस कडून सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार एटीएसने शहजाद भट्टीशी संबंधित कथित ऑनलाईन नेटवर्कचा तपास सुरू केला आहे. या तपासादरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नेटवर्कच्या संपर्कात आलेल्या 8 जणांची माहिती समोर आली. त्यानंतर या सर्वांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. 13 आणि 14 ऑगस्ट रोजी संबंधित 8 जणांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील संवाद, संपर्क आणि शहजाद भट्टीच्या नेटवर्कशी असलेले संभाव्य संबंध याबाबत अधिक माहिती घेण्यात आली. एटीएस अधिकाऱ्यांनी चौकशी दरम्यान संबंधित व्यक्तीच्या सोशल मीडिया इंटरॅक्शनवर विशेष लक्ष केंद्रित केलं. कोणत्या माध्यमातून संपर्क झाला, कोणत्या व्यक्तीशी संवाद झाला आणि हा संपर्क नेमका कोणत्या कारणासाठी होतो याची माहिती घेण्यात आली. याशिवाय पाकिस्तानमधील कथित गँगस्टर नेटवर्कशी त्याचे काही संबंध आहेत का याची तपासणी करण्यात आली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झालेल्या संवादाचा मागोवा घेत संभाव्य कनेक्शन्स शोधण्याचा प्रयत्न एटीएस कडून केला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चौकशीसाठी बोलवण्यात आलेल्या 8ही जणांना चौकशीनंतर सोडून देण्यात आलं. त्यामुळे या व्यक्तींविरुद्ध सध्या कोणतीही कारवाई करण्यात आल्याची माहिती नाही. मात्र एटीएसचा तपास अद्याप सुरू असल्याने या चौकशीतून पुढे कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.